आपण एक प्रॉब्लेम चालू केलेला 9 स्पीड गिअरबॉक्स. 9 स्पीड गिअरबॉक्सच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं बघा, की एक मल्टी स्पीड गिअरबॉक्स आहे डिझाईन फॉर हेडस्टॉक म्हणून सांगितलेलं ऑफ टरेटलेस. स्पिंडल स्पीड दिली त्या 9 म्हणजे Z9 दिला होता. स्पीड्स व्हेरिंग फ्रॉम म्हणजे रेंजिंग फ्रॉम 30 RPM मिनिमम स्पीड 1000 RPM मॅक्सिमम स्पीड. पुढे काय म्हणलेलं, इफ द गिअर बॉक्स इज ड्रिव्हन बाय 5 किलोवॅट 720 RPM इलेक्ट्रिक मोटर, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर जी आहे ती 5 किलोवॅटची आहे आणि त्याची स्पीड 720 RPM आहे. थ्रू द बेल्ट ड्राईव्ह, आणि मोटर पासून गिअर बॉक्सला जी पॉवर किंवा मोशन ट्रान्समिट झाली ती कशाने आहे, थ्रू बेल्ट ड्राईव्ह आहे. डिझाइन द गिअर बॉक्स अँड डिटरमाइन द नंबर ऑफ टीथ. काल आपण गिअर बॉक्स डिझाईन संपवला होता, आज नंबर ऑफ टीथ डिटरमाइन करायचे. त्यासाठी त्यानं स्टँडर्ड पुली डायमीटर्स पण दिले होते, म्हणजेच जी इलेक्ट्रिकल मोटरवरची पुली आहे आणि जी गिअर बॉक्सच्या पहिल्या शाफ्टवरची जी पुली आहे त्या पुलीचे डायमीटर्स पण त्यांनी स्टँडर्ड दिलेले, यातली तुम्हाला सिलेक्ट करायची होती. मग काल आपण काय काय केलं ते पहिल्यांदा सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा काल आपण गिवन लिहिलं, गिवन वरून रेंज रेशो डिटरमाइन केलं. रेंज रेशोच्या व्हॅल्यूवरून आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो डिटरमाइन केला, बरोबर आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशोची जी व्हॅल्यू आली त्याच्यावरून आपण सगळ्या स्पिंडल स्पीड्स डिटरमाइन केलेला, म्हणजे N1 N2 N3 N4 अशा N9 पर्यंत, बरोबर आहे. काय N2 इज इक्वल टू N1 इंटू 5, N3 इज इक्वल टू N1 इंटू 5 स्क्वेअर. त्या सगळ्या व्हॅल्यू पुट करून आपण काय केलं, स्पिंडल स्पीड 9 ज्या असणार त्या गिअर बॉक्सच्या डिटरमाइन केल्या. त्याच्यानंतर या गिअर बॉक्सच्या आपण स्टेजेस डिटरमाइन केल्या. स्टेजेसचा फॉर्म्युला दिला, log टू द बेस 10 Z डिवाइड बाय log टू द बेस 10 P. त्या P ची व्हॅल्यू मिनिमम टू मॅक्सिमम 3 असते, मिनिमम टू मॅक्सिमम 3. सो P ची व्हॅल्यू 2 पुट केली पहिल्यांदा, तुम्हाला 3.16 आन्सर मिळालं. त्यावेळेला फ्रॅक्शन मध्ये मिळते त्यावेळेला ते आपण कन्सिडर करत नाही, ठीक आहे. मग मी पुढे गेलो, मी हे कन्सिडर केलं नाही, पुढे गेलो, P ची किंमत मी 3 टाकल्यानंतर स्टेजेस किती आल्या, 2. सो द नंबर ऑफ स्टेजेस इन द गिअर बॉक्स आर 2. मी इथे लिहिलं नंबर ऑफ स्टेजेस 2 आहे. त्याच्यानंतर मी त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला 2 स्टेज असल्यामुळे इथे P1 P2 आला, P1 P2. ओके, सो P1 इंटू P2 इज इक्वल टू Z यायला पाहिजे. P1 इंटू P2 इज इक्वल टू Z. आणि हे X1 X2 कशासाठी लागणार आहेत मला, हे तुमच्या स्ट्रक्चरल डायग्राम ड्रॉ करण्यासाठी लागणार आहे. मग Z मला 9 दिला होता, मग मला दोन व्हॅल्यू P1 P2 च्या अशा डिटरमाइन करायचे होते की त्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे. मग मी त्यासाठी P1 P2 ची व्हॅल्यू डिटरमाइन केली आणि ती किती आली, 3 इंटू 3. आता P1 P2 ची व्हॅल्यू मिनिमम 2 मॅक्सिमम 3 असते, सो 3 इंटू 3. ओके, मग काय झालं, आपल्याकडे टोटल किती फॉर्म्युले असतात, n फॅक्टोरियलचा स्क्वेअर म्हणजे 2 फॅक्टोरियलचा स्क्वेअर, n म्हणजे नंबर ऑफ स्टेजेसचा फॅक्टोरियलचा स्क्वेअर, म्हणजे 4 फॉर्म्युले इथे यायला पाहिजेत. पण P1 आणि P2 3 आल्यामुळे हे एकमेकाला इंटरचेंज करू शकत नाही, त्यामुळे X1 X2 इंटरचेंज करून मी 2च फॉर्म्युले लिहिले. 2 फॉर्म्युल्यांचे मी 2 स्ट्रक्चरल डायग्राम ड्रॉ केला. आता या ज्या 2 स्ट्रक्चरल डायग्राम ड्रॉ केलेल्या आहेत त्याला मी 3 ऑप्टिमॅलिटी टेस्टच्या कंडिशन अप्लाय केल्या, म्हणजे समेशन ऑफ नोड्स IG स्टेज आणि X1 शुड बी लेस दॅन X2 या 3 कंडिशन अप्लाय केल्या. त्याच्यावरून मॅक्सिमम कंडिशन ज्यानं सॅटिस्फाय केल्या तो फॉर्म्युला होता 3133. 3133 म्हणजे हा तुमचा ऑप्टिमम स्ट्रक्चरल फॉर्म्युला आला. ओके, आता याच्यानंतर मग मी काय केलं, ऑप्टिमम स्ट्रक्चरल फॉर्म्युला मिळाल्यानंतर मी स्पीड रे डायग्राम ड्रॉ केली. स्पीड रे डायग्राम, आता स्पीड रे डायग्राम ड्रॉ करताना मी तुम्हाला सांगितलं की इथं जर तुम्ही बघितला एवढा पोर्शन तर हा ऑलमोस्ट तुमचा स्ट्रक्चरल डायग्राम सारखा आहे. पण काही बुक मध्ये तुम्हाला हा पॉईंट इथं वरती बघायला मिळेल स्पीड रे डायग्राम मध्ये. ते कशासाठी आहे, IG स्टेजची व्हॅल्यू ही जर ग्रेटर दॅन 8 असेल तर ती लेस दॅन 8 किंवा 8 इक्वल टू 8 करण्यासाठी बांध ते करून घेतात. काय ते लार्ज डिफरन्स इन स्पीड आला की गिअर डायमेन्शन लार्ज व्हेरिएशन मध्ये येतात, त्यामुळे ते करून घेतात. पण मी आहे असं ठेवले, ते काय तुम्ही त्रास करून घेऊ नका, आहे असं लिहायचं. ओके, सो आहे अशी डायग्राम ड्रॉ केली. आता फक्त मागे मी एक इलेक्ट्रिक मोटरचा शाफ्ट वाढवला, त्याची स्पीड मी मेन्शन केली. इथं या 2 लाईन मधलं डिस्टन्स स्पीड रे डायग्राम मधलं असतं log टू द बेस 10 phi. ही पहिली स्टेज आहे, ही दुसरी स्टेज आहे. म्हणजे हा तुमचा गिअर बॉक्सचा पहिला शाफ्ट, हा दुसरा शाफ्ट आणि हा तिसरा शाफ्ट. आता पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे जरा सांगा पटकन. गिअर बॉक्सच्या पहिल्या शाफ्टची स्पीड 173. ती म्हणजे N5 आहे, N5. ओके, म्हणजे इन टर्म्स ऑफ आपण N1 ते N5 आहे. ओके, म्हणजे एक स्पीड आहे आणि त्याची स्पीड आहे N5. दुसरा जो शाफ्ट आहे त्याची स्पीड किती आहे सांगा, दुसरा शाफ्टची
दुसऱ्या शाफ्टची स्पीड किती आहे? दुसऱ्या शाफ्टचं टोटल 1 2 3 स्पीड आहे. 1 2 3 म्हणजे तो 3 वेगवेगळ्या स्पीडनं फिरू शकतो. एका वेळेला एकाच स्पीडनं फिरणार, पण त्याच्याकडे टोटल 3 स्पीड आहेत. ठीक आहे. मग त्यातली त्याची पहिली स्पीड आहे N4, दुसरी स्पीड आहे N5, तिसरी स्पीड आहे N6. त्यानंतर तिसरा म्हणजे तुमचा जो आउटपुट शाफ्ट आहे गिअरबॉक्सचा, त्याच्याकडे टोटल 9 स्पीड आहे. या 9 पैकी कुठल्या तरी एका स्पीडनं तो फिरत असणार, पण तुम्हाला टोटल 9 स्पीड्स अचीव्ह करता येतात बाय चेंजिंग द गिअरिंग अरेंजमेंट. मग मी याच्यावरून इथं गिअरिंग डायग्राम ड्रॉ केली. मला 3 आउटपुट पाहिजे होते म्हणून इथे मी 3चा क्लस्टर टाकला. त्याला 3 मेश होणारे इंडिव्हिज्युअल गिअर. त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये पण 3 आउटपुट पाहिजे होते म्हणून इथे 3चा क्लस्टर टाकला. त्याला इंडिव्हिज्युअल 3 वेगवेगळे गिअर. इथं तुमचा आउटपुट शाफ्ट म्हणजे स्पिंडल, इथं तुमचा इनपुट शाफ्ट म्हणजे त्याच्यावरती पुली टाकली आणि इलेक्ट्रिक मोटरनं थ्रू पुली ड्राईव्ह काय बेल्ट ड्राईव्ह मी काय केली मोशन ट्रान्समिट केली. तर याच्यामध्ये रेग्युलर प्रॉब्लेम पेक्षा मला या प्रॉब्लेम मध्ये एक्स्ट्रा काय विचारलं होतं त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा सांगतो. मला काय सांगितलेलं, या पुलीचा आणि या पुलीचा मला डायमीटर डिटरमाइन करून सांग. या पुलीचा आणि या पुलीचा डायमीटर. आता या दोन पुलींचे मला डायमीटर पाहिजे होते. मी हे डायमीटर शोधण्यासाठी काय केलं की यांचा व्हेलॉसिटी. पण त्यासाठी मला पहिल्यांदा या पुलीची आणि या पुलीची व्हेलॉसिटी माहित असायला पाहिजे होती. ही आहे इलेक्ट्रिक मोटर, याची स्पीड तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिला 720. म्हणजे या पुलीची स्पीड मला माहिती आहे 720 RPM. आता ही जी पुली आहे ही गिअरबॉक्सच्या पहिल्या शाफ्टवरती माउंट केल्या आणि गिअरबॉक्सचा पहिला शाफ्ट बघा इथं आहे, तो किती स्पीडने फिरायला आलाय N5. म्हणजे याची स्पीड काय असायला पाहिजे N5 स्पीड असायला पाहिजे. म्हणजे दोघांची स्पीड मिळाली ते मी इथे लिहिलं. पहिल्या या पुलीची स्पीड आहे N5, याची स्पीड आहे 720. ओके. मग मी या दोन पुली ड्राईव्हचा काय लिहिला इथं speed ratio लिहा. So speed ratio is inversely proportional to diameter of pulley. So speed of electric motor divided by speed of first shaft is equal to pulley diameter on first shaft divided by pulley diameter of electric motor. मी स्पीड लिहिलं, त्याच्यावरून मला त्यांचं रिलेशन मिळालं. आता मग मी काय केलं, यांच्यातला स्मॉलर कोण, ज्याची स्पीड जास्त तो स्मॉलर, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरची स्पीड जास्त आहे तर इलेक्ट्रिक मोटरवरचा जो पुली आहे त्याचा डायमीटर काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. मग तो कमी म्हणजे काय, आपल्याला दिलेले ज्या काही डायमीटर आहेत, आपल्याला दिलेले डायमीटर यातला मिनिमम जो आहे तो घ्यायचा 80. मग तो 80 घेतला मी आणि त्याच्यावरून दुसऱ्या पुलीचा डायमीटर शोधला, तो 332 आला. आता हा 332 दिलेल्या स्टँडर्ड डायमीटर मध्ये अवेलेबल आहे का बघितला, नव्हता. म्हणजे मी 80 घेऊ शकणार नाही, आणि 80 घेतला तर मला 332 घ्यायला पाहिजे, आणि 332 स्टँडर्ड मध्ये अवेलेबल नाही. मग मी 80च्या ऐवजी पुढे गेलो, मी दुसरा डायमीटर घेतला, त्याच्यानंतरचा पुढचा 90 ला मी डायमीटर शोधला. हा 374.22 म्हणजे 375 आला बघा. म्हणजे हा 90 आणि हा 375 आहे. मग आता 375 अवेलेबल आहे का बघितलं, होता अवेलेबल आहे. याचा अर्थ माझ्या इलेक्ट्रिक मोटरवरच्या पुलीचा डायमीटर 90 असायला पाहिजे आणि पहिल्या शाफ्टवरच्या पुलीचा डायमीटर 374 असायला पाहिजे. ओके. आणि इथं माझं बाळानो डायमीटर्स डिटरमाइन करून झाले. आता मला आज एकदम महत्वाचा पार्ट बघायचा आहे या टॉपिकचा, तो म्हणजेच काय, नंबर ऑफ टीथ. नंबर ऑफ टीथ ऑन ईच गिअर. आता टीथ कॅल्क्युलेशन साठी पहिल्यांदा मला काय करायला लागणार बाळांनो, इथं रेशो लिहायला लागणार, टीथचा रेशो. ठीक आहे. आता तो टीथचा रेशो मला जर लिहायचा असेल तर बघा, मी तुम्हाला लास्ट टाइमला सांगितलं, मी त्याप्रमाणे थोडं करत जातो. ओके. ही स्टेप एकदम इम्पॉर्टंट असते इथं जी लिहिणार आहे. त्यासाठी मुद्दा म्हणून मी तुमच्या, मला वाटतं या स्क्रीन मध्ये हे सगळं दिसत असेल. स्पीड रेट डायग्राम दिसते, गिअरिंग डायग्राम, या दोन डायग्राम माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. या दोन डायग्राम वरून मला इथं टीथ कॅल्क्युलेशन साठीचा पहिल्यांदा टेबल बनवायचा आहे. हा टीथ कॅल्क्युलेशन साठीचा टेबल बनवताना सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो की पहिल्या शाफ्टची स्पीड काहीतरी एकच असणार, बरोबर, एक स्पीड असणार, ती मी इथे घेतो पहिल्या शाफ्टची स्पीड. आता या एका स्पीडचे मला किती आउटपुट मिळणार बघा, इथं पहिल्या शाफ्टची एक स्पीड आहे, त्याचे आउटपुट किती मिळणार, 1 2 3, 3 आउटपुट आहेत बघा, 3 आउटपुट. म्हणून याची इथं 3 आउटपुट तयार करायचे, 1 2 3. आता या 3 वेगवेगळ्या आउटपुटचे रेशो इथे लिहायचे, 3 आउटपुटचे रेशो इथे लिहायचे. म्हणजे 3 स्पीड रेशो तयार होतील, 3 आउटपुटचे 3 स्पीड रेशो इथे लिहायचे. आता तुमच्याकडे 3 आउटपुट आहेत, 3 आउटपुट, बरोबर, इथे 3 दिसतात. पण एका वेळेला एक शाफ्ट किती स्पीडने फिरू शकतो रे,
एका वेळेला एक शाफ्ट किती स्पीडने फिरू शकतो? एकाच स्पीडने फिरू. मला या तीन पैकी कुठली तरी एकच स्पीड घ्यायला पाहिजे, एकच स्पीड. ठीक आहे, मग मी तीन पैकी कुठली तर एकच स्पीड इथे कन्सिडर करणार, कुठली तर एकच स्पीड मी कन्सिडर करणार. ओके, म्हणजे ह्या तीन पैकी कुठली तरी एक स्पीड इथं आली. ओके, म्हणजे तो असं कन्सिडर करणार की एका स्पीडला फिरायला आहे. याचे पुन्हा किती आउटपुट पाहिजेत मला? याचे पुन्हा किती आउटपुट पाहिजेत मला? 3 आउटपुट पाहिजे. ओके, म्हणून मी पुन्हा इथं 3 आउटपुट बनवतो. 3 आउटपुटचे 3 स्पीड रेशो तयार होते. हे स्पीड रेशो येणार आहे या ब्लॉकमध्ये आणि पुन्हा फायनलला कुठली तरी एकच स्पीड राहणार. बरोबर आहे, कारण की एका वेळेला एक शाफ्ट एका स्पीडने फिरू शकतो. आता मला मग काय करायचं, हे बनवून फील करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये टीथ कॅल्क्युलेशन मध्ये जे काय आहे ते म्हणजे हे ज्याला बनवायला आले त्याला टीथ कॅल्क्युलेशन करता आलं. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सांगायचं मला पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे सांगा. पहिल्या शाफ्टची स्पीड, पहिल्या शाफ्टची स्पीड किती? N5 किती आहे? 173.16 ती दिली. म्हणजे पहिला शाफ्ट जो तुमचा आहे तो 173.16 या स्पीडने फिरायला लागला. ओके, आता काय करायचं, इथं गिअर रेशो लिहायचे. गिअर रेशो, जे गिअर एकमेकाला मेश व्हायला आहेत त्यांचा रेशो लिहायचा. बघा इथं या, इथं लक्ष द्या. गिअरिंग डायग्राम मध्ये पहिला गिअर इनपुट हा पहिल्या आउटपुटला मेश झालाय, म्हणजे यांचा रेशो लिहायचा. म्हणून मी लिहितो Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट, पहिल्याचा रेशो लिहिला. ओके, आता हा टीथचा रेशो आहे. मला सांगा स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतोय? टीथ. स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतोय? टीथ. म्हणजे इथं 1 आउटपुटचा टीथ जर असतील तर इथं न्यूमरेटरला 1 आउटपुटची स्पीड पाहिजे आणि इथं 1 इनपुटचे टीथ असतील तर इथं 1 इनपुटची स्पीड पाहिजे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल केलं तर इथं डिनॉमिनेटरला काय येणार? 1 इनपुटची स्पीड आणि न्यूमरेटरला काय येणार? 1 आउटपुटची स्पीड. आता मला तुम्ही सांगायचं 1 इनपुटची स्पीड किती आहे? 1 इनपुट इथे यायचं. हा 1 इनपुट हा पहिल्या शाफ्टवर आहे बघा. बरोबर, पहिल्या शाफ्टची स्पीड सांगा. इथं आहे बघा, पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे? N5. पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे? N5 आहे. इथनं कळते स्पीड रे डायग्राम मध्ये N5 आहे. ओके, N5 किती आहे? 173. म्हणजे थोडक्यात Z1 इनपुट, Z2 इनपुट, Z3 इनपुट हे तिन्ही क्लस्टर गिअर पहिल्या शाफ्टवर आहेत. या तिघांची पण स्पीड ही एकच आहे आणि ती किती आहे? 173. मी लिहितो 173.16. ओके, म्हणजे 1 इनपुटची स्पीड इथं आली, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, आता 1 आउटपुटची स्पीड, 1 आउटपुटची स्पीड इथे यायचं. 1 आउटपुटची स्पीड. आता याच्यापासून तुम्हाला किती आउटपुट मिळाल्यात? 1, 2, 3. म्हणजे या तिन्ही पैकी कुठली तरी एक स्पीड असायला पाहिजे 1 आउटपुटची. तिन्ही पैकी कुठली तरी एक असायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही कन्सिडर करा आता N4, N5, N6 मधली कुठली तरी एक सांगा मला. मग क्रमाने येऊ मी. सगळ्यात पहिल्यांदा घेतो मी N4, मग घेतो N5, मग घेतो N6. मी या क्रमाने जातो. मग N4 स्पीड किती आहे सांगायची मला. N4 इथं आहे बघा. N4 111.7. ठीक आहे, म्हणजे मी असं घेतलं की याच्यापासून मला जे 3 आउटपुट मिळणार होते ते 3 आउटपुट N4, N5, N6 आहेत. त्यातली 1 आउटपुटची स्पीड N4 आहे असं मी घेतलं आणि ती N4 इथे लिहिलं, जे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आलं बघा. ओके, आता हे Z1 इनपुट Z1 आउटपुट साठी झालं. आता असंच यातला दुसरा पेअर घ्यायचे, Z2 इनपुट Z2 आउटपुट. ओके, Z2 इनपुट Z2 आउटपुट इज इक्वल टू या दोघांचा रेशो. आताच मागाशी बघितलं आपण Z1 इनपुट, Z2 इनपुट, Z3 इनपुट हे पहिल्या शाफ्ट वरती आहेत. या पहिल्या शाफ्टची स्पीड जी किती आहे ती 173.16 आहे. ओके, म्हणजे Z2 इनपुटची स्पीड 173 आहे. आता Z2 आउटपुटची स्पीड पाहिजे मला. आता या पहिल्या शाफ्ट पासून 3 स्पीड इथे मिळणार आहेत, N4, N5, N6. त्यातली पहिली स्पीड मी N4 घेतली पहिला मेच झाल्यावर. आता दुसरा मेच झाल्यावर मी N5 घेतो. N5 म्हणजे किती येणार? 173.16. N5 किती? 173.16. म्हणजे या दोघांच्या स्पीडचे इनव्हर्सली प्रोपोर्शनल इथे लिहिलं. तसंच आता तिसऱ्यासाठी लिहितो. यातली तिसरी पेअर काय बघा, Z3 इनपुट Z3 आउटपुट. सो Z3 इनपुट
डिवाइड बाय Z3 आउटपुट इज इक्वल टू, आता 3 इनपुटची स्पीड, 3 इनपुट हा पहिल्या शाफ्टवर आहे, पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे, N5 आहे, N5 म्हणजे 173.16, ओके. आणि याचा आउटपुट 3 आउटपुट, आता पहिला शाफ्ट, त्याचे 3 आउटपुट आहेत आपल्याकडे, कुठले कुठले, N4, N5, N6. त्यातला N4 मी इथं लिहिलाय पहिल्या गिअरच्या मेशला, N5 दुसऱ्या गिअर मेशला लिहिलाय, म्हणजे राहिला आता काय, N6. म्हणजे मला इथे N6 ची स्पीड लिहायला पाहिजे. म्हणजे 3 आउटपुटची स्पीड म्हणजे काय, N6. N6 किती आहे बघा, 268.39. आता मी तुम्हाला लास्ट टाइमला काय केलेलं मी ते सांगतो. हे मी सोप्या मेथडमध्ये कसं लिहायचं हे सांगितलेलं, एकदम सोप्या मेथडमध्ये. काय करायचं सांगतो. हे जर तुम्हाला फास्ट लिहायचं असेल तर लय त्रास करून घ्यायचं नाही. इथे किती क्लस्टर आहेत बघायचे, 1 2 3, 3 रेशो आणा. 1 इनपुट डिवाइड बाय 1 आउटपुट, 2 इनपुट डिवाइड बाय 2 आउटपुट, 3 इनपुट डिवाइड बाय 3 आउटपुट, 1 इनपुट 1 आउटपुट, 2 इनपुट 2 आउटपुट, 3 इनपुट 3 आउटपुट इज इक्वल टू लिहायचं. पहिल्या शाफ्टची जी स्पीड लिहिली असेल ना इथं डिनॉमिनेटर लिहायची, 1 2 3 डिनॉमिनेटरला लिहायची. बघा डिनॉमिनेटर तोच आहे पहिल्या शाफ्टची स्पीड. आता याचे 3 आउटपुट असतात, 1 2 3, N4 N5 N6. ते डायरेक्ट किती लिहायचं, N4 N5 N6. तुम्हाला रेशो मिळतो. ओके, इथं तुमचं पहिलं स्टेजचे रेशो लिहून झाले, पहिल्या स्टेजचे रेशो लिहून झाले. आता दुसऱ्या शाफ्टकडे किती स्पीड आहे सांगा मला पटकन. तुमच्या दुसऱ्या शाफ्टकडे किती स्पीड आहे, 3. किती आहे? दुसऱ्या शाफ्टकडे किती स्पीड आहे, 3 आहे. 3 आहे टोटल. हे बघा इथे दिसते की N4 N5 N6, म्हणजे हा शाफ्ट जो आहे तो 3 स्पीडने फिरणार आहे, 3 वेगवेगळ्या स्पीडनं. पण एका वेळेला किती स्पीडने फिरणार, एका वेळेला किती स्पीडने फिरणार, एका वेळेला एकच. म्हणजे काय, या 3 स्पीड असणार त्याच्याकडे, पण एका वेळेला एकच स्पीडने फिरणार. मग तुम्ही सांगा त्याची स्पीड मी N4 घेऊ, N5 घेऊ का N6 घेऊ, तुम्ही सांगाल ते मी स्पीड घेतो. N4 ओके ठीक आहे, मग मी घेतो ते. आता असं कन्सिडर करतो की आता हा शाफ्ट N4 स्पीडने फिराला, या स्पीडने फिराला असं घेतो. म्हणजे दुसऱ्या शाफ्टकडे 3 स्पीड आहेत, पण आता तो N4 स्पीडने फिरालाय, म्हणजे 111.7 नी फिरालाय. ओके, आता म्हणजे माझ्या दुसऱ्या शाफ्टची स्पीड 111.7 आहे, ती इथं मार्क करून ठेवली बघा, 111.7. ओके, आता मला हे रेशो लिहायचे. मी आता काय करणार, फास्ट लिहिणार. ठीक आहे, तुम्ही सांगायचं. आता काय विचार करत बसायचं नाही, डायरेक्ट लिहायचं. पहिला गिअर बघायचा कुठला आहे, N4 इनपुट, Z4 इनपुट, Z4 आउटपुट. मी लिहितो Z4 इनपुट डिवाइड बाय Z4 आउटपुट. त्यानंतर काय येणार, Z5 इनपुट डिवाइड बाय Z5 आउटपुट. त्यानंतर इथे काय येणार, Z6 इनपुट डिवाइड बाय Z6 आउटपुट. सांगा रेशो कसा लिहू, सांगा पटकन. 30 आपण ट्रिपल मी तसं नाही करायचं. पहिल्यांदा काय करायचं, इनपुट ही जी स्पीड आहे डिनॉमिनेटरला ही जी स्पीड आहे ही डिनॉमिनेटरला आहे ती लिहून घ्यायची. म्हणजे 111.7, 111.7, 111.7 असं का केलं, कारण की दुसऱ्या शाफ्टची स्पीड जी आहे दुसऱ्या शाफ्टची ती 111.7 आहे. म्हणजे 4 इनपुट 5 इनपुट आणि 6 इनपुट सगळ्यांची स्पीड 111.7 आहे, म्हणजे ती डिनॉमिनेटर झाली इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये. आता या 111.7 चे आउटपुट बघायचे 3, इथे यायचं. 111.7 म्हणजे N4 आहे, त्याचे 3 आउटपुट बघा. सेकंड स्टेज मध्ये तुम्हाला 3 आउटपुट बघायला मिळतील इथे बघा. हा पहिला आउटपुट, हा दुसरा आउटपुट आणि हा तिसरा आउटपुट. ओके, 1 2 3 हे 3 आउटपुट आहेत बघा. सांगा म्हणजे स्पीड काय, N1 N4 आणि N7. इथं या N1 किती आहे बघा, 30. मग काय करायचं, इथे न्यूमरेटरला 30 लिहायचं. त्यानंतर N1 झाल्यानंतर पुढची किती आहे, N4. N4 किती आहे, 111.7. आणि त्यानंतर किती आहे, N7. N7 किती आहे बघा, 416.02. 416.02. आता फायनलला कुठल्या तरी एका स्पीडने फिरणार. ही स्पीड तुम्ही नाही लिहिली तरी चालते, ही स्पीड तुम्ही नाही लिहिली तरी चालत्या. आता माझा टीथ कॅल्क्युलेशनचा हा टेबल बनवून झालाय. हे एकदम इम्पॉर्टंट आहे. हे ज्याला बनवायला जमलंय त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जमलाय. ओके, चलो माझ्याकडे हे लिहून झाले.
तुमच्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. तुम्हाला जर डाऊट असेल यात तर पटकन विचारा. कुणाला जर डाऊट नसेल तर पुढे जाऊ मी. ओके चलो आता पुढे जाऊया. शेवटचा आता- कॉलम रिकामा सोडायचा मग काय ना शेवटचं ब्रॅकेट हे केलंय तो काय रिकामा कुठली सोडायचा. पण स्पीड काय फरक पडणार आहे. पुढे स्टेजच नाही ना, पुढे काही कॅल्क्युलेशनच नाही आहे. लिहिलं कुठलं पण चालतंय. output येईल. हा नाही लिहिलं तरी चालते. चलो आता बाळांनो मी काय करतो, टीथ कॅल्क्युलेशन चालू करतो. आता टीथ कॅल्क्युलेशन साठी सगळ्यात पहिल्यांदा हा फर्स्ट रेशो घ्यायचा. पहिल्या स्टेज मधला हा पहिला रेशो घ्यायचा. पहिला रेशो कन्सिडर करा. पहिला रेशो काय बघा, Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट इज इक्वल टू हा जो रेशो आहे तो मी इथे लिहितो, म्हणून मी इथे लिहितो. आता जे कॅल्क्युलेशन असणार आहे हे फर्स्ट स्टेजचं कॅल्क्युलेशन आहे. फर्स्ट स्टेज. आता या फर्स्ट स्टेज मध्ये पहिला रेशो Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट, Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट इज इक्वल टू 111.7 divided by 173.16. 111.7 divided by 173.16. ओके, आता हा रेशो तुमच्याकडे आहे. मग मी काय करतो, मला तुम्ही सांगा हा रेशो किती येतो. हा रेशो किती येतो सांगा. 0.6451 0.6451. मग मी आता Z1 आउटपुट इकडे घेतो. सो Z1 इनपुट इज इक्वल टू 0.6451 Z1 आउटपुट. ओके, म्हणजे मला हे रिलेशन मिळालं 1 इनपुट आणि 1 आउटपुट मधलं. 1 इनपुट आणि 1 आउटपुट मधलं रिलेशन मिळालं. आता तुम्ही सांगा मला 1 इनपुट आणि 1 आउटपुट मधला स्मॉलर गिअर कोण आहे. 1 इनपुट आणि 1 आउटपुट मधला स्मॉलर गिअर कोण आहे. Z1 इनपुट 1 इनपुट आणि 1 आउटपुट मधला स्मॉलर. Z1 इनपुट Z1 इनपुट हा स्मॉलर आहे. ते कशावरून ठरवायचं, काय करायचं, Z1 आउटपुटची किंमत 10 घ्यायची. 10. सो 10 इंटू हे केलं तर याची टीथ किती येणार 6.4. म्हणजे 1 इनपुट हा लहान आहे. ठीक आहे, म्हणजे इथं 1 इनपुट लहान आहे म्हणून इथं लिहायचं कन्सिडर. आता तुम्ही सांगा मिनिमम नंबर ऑफ टीथ टू अवॉइड द इंटरफरन्स. मिनिमम नंबर ऑफ टीथ टू अवॉइड द 18. इंटरफरन्स आपण किती कन्सिडर करतो बाळांनो, 18. म्हणून आपण 18 टीथ पासून कॅल्क्युलेशन चालू करायचं. जो स्मॉलर गिअर आहे त्याचे टीथ किती कन्सिडर करायचे, 18. आणि याच्यावरून हे 18 टीथ इथं पुट करा इनपुटचे. तुम्हाला 1 आउटपुट किती येते सांगा. Z1 आउटपुट किती येते सांगा. 27.90 किती 27.90 9. बरोबर ना. हो. आता हे जर कम्पेअर केलं तर 27.9 म्हणजे 28. तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलेलं सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट कुठली चेक करायची, या दोघांची ऍडिशन ही काय यायला पाहिजे, इव्हन यायला पाहिजे. इव्हन 18 आणि 28. 18 आणि 28 चे ऍडिशन करा, इव्हन येते का सांगा. होय. येते. ओके, म्हणजे मी ही सिलेक्ट करू शकतोय पेअर. तरी पण अजून एक 2-3 व्हॅल्यू चेक करूया आपण. Z1 इनपुटची 19 किंमत घ्या आणि Z1 आउटपुट किती होते सांगा. 29.45 किती 29.45 45. आता काय झालं बघा, हा 29 आहे, हा 19 आहे. दोघांची जर मी ऍडिशन केली तर इव्हन येते. पण प्रॉब्लेम काय झाला, हा 0.9 आहे बघा, म्हणजे हा 28 एकदम जवळ आहे आणि हा 29 पासून फ्रॅक्शन मध्ये बघितला तर हा लांब आहे. त्यामुळे मला हा सिलेक्ट करून चालणार नाही. ओके, म्हणजे मी करणार नाही हा. त्यानंतर Z1 इनपुटची किंमत 20 टीथ घ्या आणि Z1 आउटपुट किती येते सांगा. 31 31 परफेक्ट 31 31.00 होते. 31 बरोबर आहे का.
होय. या दोघांचे ऍडिशन करा. इव्हन येते का ऑड येते सांगा. या दोघांचे ऍडिशन करून इव्हन येते का ऑड येते ते सांगा. ऑड. ऑड येते. ऑड आली त्यामुळे मला हे सिलेक्ट करूनच चालणार नाही. ओके. आता तुम्हाला पाहिजे असेल तर अजून 2 व्हॅल्यू चेक करू शकताय, पण मला माझं उत्तर मिळाले. काय? इनपुटची टीत मी 18 घेणार आणि आउटपुटची टीत किती घेणार मी? 28 घेणार. ओके, कारण की हे एकदम जवळ आहे बघा. कोणी देतो? देअरफॉर सुटेबल gear teeth are Z1 input 18 and Z1 output किती? 28. म्हणजे तुम्हाला सुटेबल गिअर टीथ मिळाले. ओके. काय केलं मी पुन्हा एकदा रिपीट करतो. एकदम सोपा आहे. मी जो रेशो लिहिला होता हा रेशो, याच्यामधला पहिला रेशो घ्यायचा. पहिला फर्स्ट रेशो इथं लिहायचा. 1 इनपुट 1 आउटपुटचं रिलेशन मिळवायचं. त्यातला स्मॉलर कोण आहे ते बघायचं. 1 इनपुट स्मॉलर होता. त्याचे मिनिमम नंबर ऑफ टीथ टू अवॉइड द इंटरफरन्स 18 आहे इन्व्हॉल्व्ड प्रोफाइलसाठी. मी 18 घेतले, आउटपुट शोधला. 19 घेतला, आउटपुट शोधला. 20 घेतला, आउटपुट शोधला. 21 घ्या, आउटपुट शोधा. आणि असे 4 सिलेक्ट करून त्यातला मोस्ट सुटेबल बघायचा. मोस्ट सुटेबल. आता एक पहिली कंडिशन त्यांचे ऍडिशन इव्हन यायला पाहिजे, आणि दुसरं हा जो फ्रॅक्शन आहे याच्यामध्ये हा जो नंबर आहे हा तुमच्या त्या परफेक्ट नंबरच्या एकदम जवळ यायला पाहिजे. 28च्या जवळ आहे बघा. हा 19 पासून एकदम लांब आहे, ते फ्रॅक्शन जास्त आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तर ऑडच आहे, त्यामुळे हा सिलेक्ट करायचा संबंधच नाही. त्यामुळे मी 18 आणि 28 सिलेक्ट केला. ओके. इथं माझं पहिल्या स्टेज मधलं पहिलं कॅल्क्युलेशन झालं. पहिल्या स्टेज मधलं पहिलं. आता मी दुसरं घेतो. त्यातलं दुसरं घेतो. दुसरं इथे या. हे पहिलं संपलं. दुसऱ्याला या. दुसऱ्याचा रेशो लिहायचा. Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट इज इक्वल टू Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट इज इक्वल टू 173.16 डिवाइड बाय 173.16. याचा अर्थ हे रेशो किती आहे? याचा अर्थ हा रेशो किती आहे? 1 आहे. म्हणजेच Z2 इनपुट इज इक्वल टू काय? Z2 आउटपुट आहे. Z2 इनपुट इज इक्वल टू काय? Z2 आउटपुट. आता मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक स्टेजला हे कॅल्क्युलेशन एकदाच करायचं असते. हे झाल्यानंतर यात दुसरी कंडिशन काय असते ती लास्ट टाइमला सांगितलेली. इथे या थोडंसं मी सांगतो. यांचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स बघा. याचं या पहिल्या स्टेज मधल्या या 3 गिअरचं सेम आहे. याचा अर्थ याची रेडियस प्लस याची रेडियस इज इक्वल टू याची रेडियस प्लस याची रेडियस यायला पाहिजे. मी लास्ट टाइमला तुम्हाला रेडियस वरून मी हे कन्वर्ट करून दाखवलेलं मॉड्यूल थ्रू टीथला. म्हणजे Z1 इनपुटचे टीथ प्लस Z1 आउटपुटचे टीथ जर केले तर इक्वल टू काय आला पाहिजे? Z2 इनपुटचे टीथ प्लस Z2 आउटपुटचे टीथ. हे लास्ट टाइमला आपण बघितलेलं. म्हणजे डायरेक्ट इथं लिहायचं. Z1 इनपुट प्लस Z1 आउटपुट इज इक्वल टू Z2 इनपुट प्लस Z2 आउटपुट. हे कधी लिहायचं? पहिले टीथ फाइंड आउट झाले की त्याच स्टेज मधला दुसऱ्या रेशोसाठी हे लिहायचं. सो Z1 इनपुट आहे 18, Z1 आउटपुट आहे 28. आत्ताच शोधलेत आपण 18, 28. Z2 इनपुट आणि Z2 आउटपुट सेम आहेत बघा. म्हणून मी Z2 इनपुटची किंमत तशीच ठेवतो आणि Z2 आउटपुटची किंमत परत टाकतो Z2 इनपुट. म्हणजे हे 2 टाइम्स Z2 इनपुट आलं बघा. 2 टाइम्स Z2 इनपुट. आणि हे किती आलं बघा? 46. बरोबर. म्हणजे Z2 इनपुटची किंमत इथे 23 टीथ. आता Z2 इनपुट 23 असेल तर Z2 आउटपुट पण किती यायला पाहिजे? 23 यायला पाहिजे, कारण त्यांचा रेशो 1 आहे. जिथे दोन्ही इक्वल आहे. इथं मला दुसरी पेअरचे आन्सर मिळाले 23 आणि 23. काय केलं तर परत सांगतो. रेशो लिहिला, दोघांचं रिलेशन मिळवलं, आणि इथं आता 18, 19 वगैरे करत बसायचं नाही. इथं डायरेक्ट काय करायचं? अँड हे रिलेशन लिहायचं. हे रिलेशन इम्पॉर्टंट आहे. लास्ट टाइमला हे कसं येते सांगितलेलं. सेंटर टू सेंटर डिस्टन्स सेम असल्यामुळे त्यांच्या टीथचे ऍडिशन पण सेम येते. त्यावरून डायरेक्ट मिळवायचं. ओके. हे माझे बी स्टेज संपली. आता मी असंच काय करतो, यातलं तिसरं सी. तिसरा म्हणजे सी हा रेशो लिहितो. 1 झाला, 2 झाला, आता तिसरा लिहितो हा. Z3 इनपुट डिवाइड बाय Z3 आउटपुट. Z3 इनपुट बाय Z3 आउटपुट इज इक्वल टू 268.39 डिवाइड बाय 173.
268.39 डिवाइड बाय 173.16. सॉल्व करून मला हा रेशो किती येते सांगा. सॉल्व करून हा रेशो किती येते ते सांगा. हा रेशो किती येते? 1.549. 1.549. पुढे काय आहे काय? 9. ओके, 1.549. म्हणजेच याचा अर्थ Z3 इनपुट इज इक्वल टू हा Z3 आउटपुट तिकडे घ्या 1.549 Z3 आउटपुट. मला हे त्यांच्यातलं रिलेशन मिळालं. जरा सगळ्यांनी लक्ष द्या. 40 मिनिटं व्हायला आलेत. जर व्हिडिओ बंद पडला तर याच आयडीला परत जॉईन करा. ठीक आहे, चलो मी पुढे कंटिन्यू करतोय. आता माझ्याकडे हा रेशो आहे बघा, हा रेशो आहे. मग मला सांगा याच्या बरोबर मी अजून एक कंडिशन काय लिहू शकतोय? अँड Z1 इनपुट प्लस Z1 आउटपुट इज इक्वल टू Z3 इनपुट प्लस Z3 आउटपुट. ओके, कारण की त्यांचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स काय आहे? सेम आहे. आता Z1 इनपुट 18 आहे, Z1 आउटपुट 28 आहे, इज इक्वल टू Z3 इनपुट ची किंमत आत्ताच मिळवली आपण 1.549 Z3 आउटपुट. 1.549 Z3 आउटपुट प्लस Z3 आउटपुट. म्हणजे मी Z3 इनपुटची किंमत या रेशो प्रमाणे दिली. इथं रेशो आहे आपल्याकडे, त्या रेशो प्रमाणे मी इथं पुट केली. ओके, हे येणार 46 इज इक्वल टू या दोघांची जर ऍडिशन केली तर किती येणार? 2.549 Z3 आउटपुट. ओके, याचा अर्थ Z3 आउटपुट इज इक्वल टू किती येणार सांगा? Z3 आउटपुट किती येते? 18.83. ओके, 18.83. 18.04. हेच रे 18 येते. 18.05. ओके, आणि 18.04. Z3 इनपुट 28. Z3 इनपुट 28. हॅलो सर. हा बोला. सर तिथं Z1 इनपुट काढलं ना आपण, Z1 इनपुट Z1 आउटपुट. हा तर तिथं 22 टीत घेतलं ना 34.10 येतोय. मग बरं. सिलेक्शन कुठं करायचं? 18 टीत करायचं का मग? मी सांगतो. इथं 22 ला 31 पॉईंट आले. किती? 32 आलं ना? 34.10. ओके, आता मला सांग 18 आणि 28 आणि 22 आणि 34 याच्यामधला गिअर मॅन्युफॅक्चरिंगला आणि कॉस्टला कमी कुठला? पहिलं Z1 इनपुट. पहिलाच आहे, बरोबर आहे काय? कारण की तिथं 34.10 आले आणि ते 27.9 आले. त्यामुळे तसा डिफरन्स बघितलास तर मेन नंबर पासून 0.1चा इकडे पण 0.1चा आहे. त्यामुळं तसा काही लार्ज डिफरन्स नाही आहे. म्हणून तू मिनिमम टीथ वाला जो असतो तो घ्यायचा, म्हणजे ज्याची कॉस्ट मिनिमम राहते, वेट कमी राहतं आणि मॅन्युफॅक्चरिंगला इझी राहतो. ओके. ठीक, चलो आता पहिली स्टेजचं कॅल्क्युलेशन संपलं. इथं पहिल्या स्टेजचं कॅल्क्युलेशन माझं संपलेलं आहे. ओके, आता आहे अशी प्रोसिजर सगळी परत रिपीट करणार मी याच्यासाठी स्टेज 2 साठी. म्हणून मी लिहितो सेकंड स्टेज. आता सेकंड स्टेजचं कॅल्क्युलेशनला परत प्रोसिजर आपली तीच. पहिला रेशो घ्यायचा. पहिला रेशो Z4 इनपुट डिवाइड बाय Z4 आउटपुट इज इक्वल टू Z4 इनपुट डिवाइड बाय Z4 आउटपुट इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 111.7. कॅल्क्युलेट करून रेशो किती येते सांगा. कॅल्क्युलेट करून रेशो किती येते सांगा. 0.2685. किती? 0.2685. 0.2685. ठीक आहे. आता Z4 इनपुट इज इक्वल टू 0.2685 Z4 आउटपुट. हे मला रिलेशन मिळालं.
4 इनपुट आणि 4 आउटपुट मध्ये हे मला रिलेशन नाही. आता सेम काय करणार मी मगासारखं लास्ट टाइम सारखं ह्यातला स्मॉलर कोण आहे बघून घ्या एकदा. स्मॉलर 4 इनपुट 4 आउटपुट मधला स्मॉलर आवेग परत एकदा मी कंटिन्यू करतो लगेच. ठीक आहे बघा मी दुसऱ्या स्टेजचा पहिला रेशो दिलेला इनपुट डिवाइड बाय Z4 आउटपुट इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 111.7 पहिला रेशो घेतला. त्या पहिल्या रेशोला 0.2685 Z4 आउटपुटला तिकडे घेतलं. याचा अर्थ Z4 इनपुट इज इक्वल टू 0.2685 Z4 आउटपुट. आता यातला स्मॉलर कोण आहे कसं ओळखायचं. Z4 आउटपुटची किंमत एक अंदाजे 10 घ्या. तीच 10 घ्या. सो 10 इंटू हे केलं तर 2.6 उत्तर येते. म्हणजे 4 इनपुटचा आन्सर आहे 2.6 आणि 4 आउटपुट 10 आहे. याचा अर्थ लहान कोण आहे. 4 इनपुट हा लहान आहे. ठीक आहे 4 इनपुट हा लहान आहे. म्हणजेच मला आता काय करायला पाहिजे की 4 इनपुटचे टीथ कन्सिडर करायला पाहिजे. म्हणून मी लिहितो कन्सिडर Z4 इनपुट इज इक्वल टू. परत एकदा सांगतो कुठल्या पण स्टेजच्या पहिल्या रेशोचं कॅल्क्युलेशन हे असं करायचं कन्सिडर करून आणि पुढचं ते बी आणि सी ची स्टेप कंटिन्यू करायची. सो Z4 इनपुट इज इक्वल टू किती करणार मी 18 टी. त्यावरनं Z4 आउटपुट तुम्हाला मिळेल किती येते सांगा. इनपुट या 18 टीत आउटपुट किती येते सांगा. 67.03. किती येते बा 67.03. 67.03. हा 67.03. आता मला इथनं आन्सर मिळालं. या दोघांची ऍडिशन करून सांगा मला इव्हन येते काय आवड. 67 प्लस 18 इव्हन येते का आवड. इवन येते. 67 ऑड येते. त्यामुळे कन्सिडर करूनच चालणार नाही मला. हे घेऊनच चालणार नाही आन्सर. ओके पुढे जातो. Z4 इनपुट 19 टीत घ्या. Z4 आउटपुट किती आहे ते सांगा. $70.76. 70.76 म्हणजे हे 71 आहे. हे 71 आहे आणि हे 19 आहे. 19 आणि 76. मग तुम्ही मला सांगा सॉरी 71 आणि 19 इव्हन येते का ऑड येते. ऍडिशन इवन येते. ऍडिशन ही त्यांची इव्हन येते. म्हणजे मी हे कन्सिडर करू शकतोय. ओके पण मी पुढे जाणार आहे अजून. Z4 इनपुट इज इक्वल टू 20. Z4 इनपुट इज इक्वल टू 21. पटकन मला दोन आन्सर सांगा. 20 साठी किती येते आणि 21 साठी किती येते. $74.49. 74.49. ओके Z4 किती 78.21.
78.21. आता मी 4 आन्सर लिहिलेत. या दोघांचे ऍडिशन आता हा 74.49 आहे बघा इथे, मग एकदम मध्ये आले त्यामुळे याला 2 मिनिटं सोडून द्या. हा 21 आहे, हा 78 आहे, म्हणजे हे ऑड आहे, ह्याला सोडून द्या, म्हणजे हा काही येणार नाही. या दोघांच्या मधला आता सुटेबल कुठला आहे सांगा मला. त्या दोघांच्या मधला सुटेबल सेकंड वाला. सेकंड वाला आहे. 19. म्हणून मी इथे लिहितो therefore suitable gear pair is कुठली येणार. Z4 input is equal to 19 teeth and Z4 output is equal to 71 teeth. ओके, ही तुमची सुटेबल गिअर पेअर आली. ही सेकंड स्टेज मधला पहिला मेशिंग पेअर आहे. सेकंड स्टेज मधली पहिली मेशिंग पेअर आहे. ओके, Z4 इनपुट Z4 आउटपुट. आता असंच मी कशासाठी सॉल्व्ह करणार बाळांनो, त्यातली दुसरी पेअर म्हणजे बी. दुसरी पेअर काय बघा, Z5 इनपुट Z5 आउटपुट. Z5 इनपुट Z5 आउटपुट इज इक्वल काय बघा 111.7 111.7 म्हणजे हा रेशो 1 आहे. याचा अर्थ Z5 इनपुट इज इक्वल टू काय Z5 आउटपुट आहे. आता हे पहिल्याला फक्त करायचं, दुसऱ्याला काय करायचं, डायरेक्ट सेंटर टू सेंटर डिस्टन्स सेम ठेवायचं. कोणाकोणाचं बघा सेंटर टू सेंटर डिस्टन्स सेम येणार इथे आहे बघा गिअरिंग डायग्राम मध्ये. 4 इनपुट 4 आउटपुट, 5 इनपुट 5 आउटपुट, 6 इनपुट 6 आउटपुट, म्हणजे ह्या सेकंड स्टेजच घ्यायचं फक्त. सो Z4 इनपुट प्लस Z4 आउटपुट इज इक्वल टू Z5 इनपुट प्लस Z5 आउटपुट. Z4 इनपुट आपला आला 19, Z4 आउटपुट आहे आपला 71 इज इक्वल टू Z5 इनपुट आणि Z5 आउटपुट सेम आहे, म्हणजे Z5 इनपुट प्लस Z5 इनपुट म्हणजेच 2 टाइम्स Z5 इनपुट इज इक्वल टू यांचा आन्सर येणार 90. याचा अर्थ Z5 इनपुट इज इक्वल टू 45. 90 डिवाइड बाय 2 केलं की इनपुटची किती येणार 45. तसंच Z5 आउटपुट जर डिटरमाइन केला तर इक्वल जाणार आहे 45 कारण रेशो त्यांचा 1 आहे. रेशो त्यांचा किती आहे 1 आहे. म्हणजे मला इथं काय मिळालं Z5 इनपुट आणि Z5 आउटपुटचं आन्सर मिळालं. Z5 इनपुट आणि Z5 आउटपुटचं आन्सर मिळालं. ओके चलो, आता याचं हे बी आन्सर झालं. आता मी सी आन्सर घेतो. सी साठी बघा पुन्हा रेशो मध्ये जायचं, तिसरा रेशो घ्यायचा Z6 इनपुट डिवाइड बाय Z6 आउटपुट. Z6 इनपुट डिवाइड बाय Z6 आउटपुट इज इक्वल किती आहे बघा 416.02 डिवाइड बाय 111.7 416.02 डिवाइड बाय 111.7. ओके, मला सॉल्व्ह करून कोणतर बाळांना हा रेशो किती येते सांगा. किती येते सांगा आन्सर. 3.72. 3.72. ओके चलो, म्हणजे मला Z6 इनपुट Z6 आउटपुटचा मला रेशो मिळाला. सो Z6 इनपुट इज इक्वल टू 3.72 Z6 आउटपुट मिळाला. Z6 इनपुट इज इक्वल टू 3.72 Z6 आउटपुट मला मिळाला. ओके, आता यातली दुसरी कंडिशन लिहितो Z4 इनपुट प्लस Z4 आउटपुट इज इक्वल टू पहिली पेअर घ्यायची त्या स्टेज मधली इज इक्वल टू Z6 इनपुट प्लस Z6 आउटपुट. ज्याचं कॅल्क्युलेट करायला ती लिहायची. ही त्या स्टेजची पहिली पेअर जी शोधलेली असते ती. हे टीथ किती वेळा आले होते बघा Z4 इनपुट 19 आणि 71. सो 19 प्लस 71 इज इक्वल टू Z6 इनपुटची किंमत आपल्याकडे आहे 3.72 Z6 आउटपुट प्लस Z6 आउटपुट म्हणजे झालं 4.72 Z6 आउटपुट इज इक्वल टू आन्सर आलं 90. डिवाइड करा तुम्हाला Z6 आउटपुट मिळेल.
19. आन्सर किती येते? Z6 आउटपुटचं 19 आणि Z6 इनपुटचं 71. ठीक आहे, बघा काय सोपं आहे. फक्त महत्वाचं काय की त्या व्यवस्थित स्टेप प्रमाणे जायला पाहिजे. परत काय केलं सांगतो. सेकंड स्टेजला गेल्यानंतर यातला पहिला रेशो घेतला. पहिला रेशो लिहिला मी इथं. त्याचा रेशो कॅल्क्युलेट केला. त्यावरून दोघांच्या मधलं रिलेशन मिळवलं. 4 इनपुट 4 आउटपुट मधलं. त्यातलं मिनिमम कोण आहे? 4 इनपुट आहे. त्याच्यात मी इंटरफरन्स अवॉइड करण्यासाठी 18, 19, 20, 21 घेतले. ज्यांचे ऍडिशन ऑड येते त्यांना मी आधीच फुली मारून ठेवली. ज्यांची इव्हन येतात त्यातला मोस्ट सुटेबल घ्यायचा. ठीक आहे, मोस्ट सुटेबल घेतला. त्याच्यानंतर दुसरा लिहायचा, दुसऱ्याचा रेशो, सेकंडचा रेशो इथं बघा 5 इनपुट 5 आउटपुटचा रेशो. आणि दुसरी कंडिशन काय? 4 इनपुट प्लस 4 आउटपुटचे टीथ इज इक्वल टू 5 इनपुट प्लस 5 आउटपुटचे टीथ. त्यावरनं 5 इनपुट 5 आउटपुटचे टीथ मिळाले. सेम प्रोसिजर केली. लास्टला 6 इनपुट 6 आउटपुटचा रेशो घेतला. त्यावरनं 6 इनपुट 6 आउटपुटचं मला रिलेशन मिळालं. आणि कंडिशन काय दिली? 4 इनपुटचे टीथ प्लस 4 आउटपुटचे टीथ इज इक्वल टू 6 इनपुटचे टीथ प्लस 6 आउटपुटचे टीथ. सॉल्व्ह केलं. 6 आउटपुट आणि 6 इनपुटचे टीथ मला मिळाले आणि हा प्रॉब्लेम संपला. जर बाळांनो तुम्हाला इथपर्यंत काही जर डाऊट असेल तर मला पटकन तुम्ही विचारा.